Oh,
लागे बहुता आपुल्या संचिता वाचुनिया मनवोनी मनी मानून
भार घातली आवरी तुका म्हणे भार घातली आवरी होईल कैवारी नारायण म्हणून मनी मानू नये खेदो म्हणावा गोविंद वेळोवेळा महायोग पिठे तटे भीमरथम वरम पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो पवन झालो चराचरी मी कला कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी शरण शरण एक मस्तक हे पायावती
भोगतोन घडे संचिता वाचुनी करावे ते मनी समाधान म्हणून मनी मानून खेदो म्हणावा गोविंद वेळोवेळा प्राप्त प्रसंग प्राप्त घटिका कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला जो अभंग आहे या अद्यावत जडजीवांच्या उद्धारासाठी खऱ्या अर्थाने ज्यांनी आपला देह अखंडपणे झिजवला देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे देहू निवासी जगदवंदनीय जगद्गुरु श्री संत तुकोबाराय यांचा चार चरणांचा वास्तविक पाहिलं तर भगवान परमात्म्याचं जे नामचिंतन आहे नामचिंतन केल्याच्या नंतर त्याची प्राप्ती नेमकी होती बाबा कशी आणि प्राप्ती झाल्याच्या नंतरही जीवनामध्ये येणारे जे आघात आहेत ते आघात बाबा काय येतात याचं वर्णन करणारा चार चरणांचा अभंग सेवेसाठी सेवेला प्रारंभ करत असताना थोडासा पर्याय द्यायचा याचा आवाज थोडा कमी ठेवायचा सालाबाद प्रमाणे याही वर्षी सुंदर असं या ठिकाणी आयोजन नियोजन प्रयोजन आणि 37व्या वर्षामध्ये आपण या ठिकाणी पदार्पण करत असताना दुसऱ्या दिवसाची असणारी जी कीर्तन रूपी सेवा आहे माझ्यासारख्या पामराकडे आलेली आहे नानांनी फोन केला आणि सांगितलं की बाबा तुम्हाला या दिवशी सेवेला यावं लागेल सेवके सांगितले करावे ते काम हो जसं काही काम सांगितलं असतं ना सेवकाला ते त्याने करायचं असतं तशी माझ्या वाट्याला आलेली ही एक दुसऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा आहे कीर्तन रूपी पुष्प आहे सुंदर या ठिकाणी वातावरण आहे 2 मृदुंगाचार्य आहेत 3-4 नाही म्हणता यायचं 1 2 3 4 5 6 गायक आहेत एक विनिकरी बाबा आहेत एक नाही इकडं पाठीमागे 2 विनेकरी बाबा आहेत आणि छोटी छोटी लेकरही 2-3 महाराज टाळे घेऊन उभे आहेत शुद्ध बीजापोटी आणि फळे रसाळ गोमटी सुंदर असं आयोजन आहे या ठिकाणी समोर नागवडे भाऊंनी व्हिडिओ शूटिंगही लावलेली आहे पलीकडे राऊत महाराज बसलेले आहेत सगळीच महाराज मंडळी परिचित आहेत बाबाही समोर आहेत आता वास्तविक पाहिले तर सगळे विद्वान आहेत मीच थोडा अडाणी आहे मला सांभाळून घ्या विठ्ठल अभंग जो निवडलेला आहे जगद्गुरु तुकोबारायांचा दादा अभंग आहे अभंग 4 चरणांचा आहे वास्तविक पाहिलं तर दादा 12व्या शतकाच्या जर अगोदरचा विचार करायचा झालं ना या महाराष्ट्रातील जनतेला ना देव समजत होता ना धर्म समजत होता कशाला म्हणायचं बाबा देव कशाला म्हणायचं धर्म कशाला म्हणायची ब्रह्मविद्या कुणालाच थांग पत्ता नव्हता बोंधू बाबांनी आणि गंडादोरेवाल्यांनी दादा हा महाराष्ट्र जो आहे ना पूर्ण पोखरून काढलेला होता ना कुणाला देव समजत होता ना धर्म समजत होता ना समजून दिला जात होता अशी या महाराष्ट्राची दादा स्थिती होती हो कुठंतरी गळ्यामध्ये ताईत घातली जायची त्याला देव समजलं जायचं हो कुठंतरी उतारा टाकला जायचा दादा त्याला देव समजलं जायचं कुठंतरी एखाद्या दगडाला शेंदूर फसला जायचा त्याला देव समजलं जायचं परंतु जो खरा जो भगवान परमात्मा आहे जीवापासून दादा वंचित होता इंद्रायणी नावाची झुळझुळ वाहणारी नदी आहे त्या नदीच्या किनाऱ्यावरती दादा सिद्धेश्वर नावाचं बेट आहे आणि त्या सिद्धेश्वर नावाच्या बेटावरती महाराज एक महात्मा अवतीर्ण झाला त्यांचं नाव आहे ज्ञानोबाराय अवतीर्ण झाल्याबरोबर महाराज या महाराष्ट्रातील पाहणी माऊली महावैष्णव ज्ञानदादा करतायत पाहणी करत असताना महाराज ज्ञानोबाराय दृष्टी टाकतात समाजाकडे अरे खरंच माझ्या या समाजाला देव धर्म आणि ब्रह्मविद्या समजत नाही काय करावं 16 वर्षाच्या दादा पोराचं अंतकरण तळमळलेलं आहे आणि अंतकरण तळमळल्याबरोबर ज्ञानोबाराय प्रतिज्ञा करतात वय वर्ष आहे 16 वर्षाचं पोरग दादा प्रतिज्ञा करतय आपली 16 वर्षाची काय करतात बघा
प्रतिज्ञा सामान्य आहे का? प्रतिज्ञा आहे ज्ञानदादांची आहे, मराठीची आहे नगरी. ब्रह्मविद्येचा सुकाळू करी आणि घेणे देणे सुखची वरी होऊ द्या जगा. या महाराष्ट्रातील मराठी माणसांना खऱ्या अर्थाने गीता समजावी. म्हणून गीतेवरती टीका म्हणून प्राकृत भाषेमध्ये ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ तयार केल्याच्या नंतर दादा लोकांनी ज्ञानेश्वरी वाचली, परंतु ज्ञानेश्वरी समजायला तयार नाही. लोक वाचतात ज्ञानेश्वरी, परंतु त्याच्यामध्ये सांगितलेलं जे ज्ञान आहे ते लोकांच्या समोर पोहोचायला तयार नाही. पुन्हा 16 वर्षाच्या पुराचा अंतकरण तळमळलेला आहे. ज्ञानोबारायांनी अमृतानुभव सारखा सुंदर ग्रंथ तयार केला, तोही लोकांना वाचता येत नाही. चांगदेव 65 सारखा ग्रंथ तयार केला, तोही समजायला तयार नाही. सुंदर असा महाराज छोटा हरिपाठासारखा ग्रंथ सहज ज्ञानदादा बोलले. सहज बोलले हो. आणि सहज बोलल्याबरोबर ज्ञानदादांच्या मुखारविंदामधून महाराज हरिपाठासारखा ग्रंथ बाहेर पडला. लोकांनी महाराज नाचून वाचून हरिपाठ पाठ केला. ऐका मी काय बोलतो. नाचून वाचून हरिपाठ पाठ केला, परंतु हरी समजायला तयार नाही. हरिपाठ पाठ, परंतु हरीकडे दादा पाठ आहे. हरी समजायला तयार नाही. महाराज ज्ञानोबारायांनी महाराज 22 वर्षामध्ये आळंदी तीर्थक्षेत्रामध्ये समाधी घेतल्याच्या नंतर महाराज लोक काही या ग्रंथाकडे पाहायला तयार नाहीत. पुन्हा महाराज समाजामध्ये अज्ञान पसरलं. आणि अज्ञान पसरल्याच्या नंतर एक महात्मा या भूतलावरती पुन्हा अवतीर्ण झाला. त्यांचं नाव आहे जगद्गुरु तुकोबाराय. पुण्याच्या जवळ दादा फक्त 13 किलोमीटर अंतरावरती वाघोली नावाचं गाव आहे. वाघोली नावाच्या गावामध्ये रामेश्वर नावाचे शास्त्री आहेत. शास्त्री छोटं मोठं न्याय देण्याचं दादा काम करतायत. आणि कार्य करत असताना देहूतील 4-5 लोक जगद्गुरु तुकोबारायांच्या विषयी तक्रार घेऊन त्या वाघोली नावाच्या गावामध्ये गेलेले आहेत. तक्रार करायची म्हटल्याच्या नंतर काहीतरी मोठं कारण असावं लागतं. कारण काय? तुकोबाराय शूद्र जातीमध्ये जन्माला आलेले आहेत. शूद्र जातीमध्ये जन्माला येऊन जनतेला परमार्थ असा, भक्ती अशी, देव असा, धर्म असा हे सांगण्याचा अधिकार तुकोबारायांचा नाही. स्वतःची काव्यरचना तयार करतात. त्यावेळी महाराज रामेश्वर शास्त्रींनी तुकोबारायांना बोलावून घेतलं. ओ तुकोबा, स्वतःची काव्यरचना तयार केलेली आहे, जिला गाथा असं बोलतात. समाजामध्ये तुम्ही जाता, समाजाला देव असा, धर्म असा, ब्रह्मविद्या अशी कीर्तन करता, प्रवचन करता, समाजामध्ये भुलभुलैया करण्याचं काम तुकोबाराय तुम्ही करता. हे आजपासून थांबलं पाहिजे. रामेश्वर शास्त्री बोलतायत. हे काय नाही ना आजपासून कीर्तन करायचं, नाही ना आजपासून समाजामध्ये बसायचं, नाही बसणार, एवढावरती नाही भागायचं. मग स्वतःची जी काव्यरचना तयार केलेली आहे, काव्यरचना घ्यायची, इंद्रायणी तीरावरती जायचं आणि इंद्रायणी तीरावरती गेल्याच्या नंतर स्वतःच्या हाताने असणारी जी गाथा आहे ती गाथा त्या पाण्यामध्ये नेऊन सोडून द्यायची. काय अंतकरण तुकोबारायांचं झालं असेल, उदार अंतकरणाने महाराज ती गाथा हातामध्ये घेतलेली आहे. आणि महाराज तुकोबाराय इंद्रायणी तीराच्या दिशेने मार्गस्थ होतायत. मार्गस्थ होत असताना डोळ्यातून धारा वाहतायत. भगवान परमात्म्याला विनंती करतात, देवा तुझा माझा कार्य वैराकार आणि दुःखाचे डोंगर दाखविसे देवा. अरे जी नामदेवरायांची अधुरी राहिलेली अभंग गाथा आहे, माझ्याकडूनच तू पूर्ण करून घेतली ना. आणि मग आता पूर्ण केलेली जी काव्यरचना आहे आता माझ्याच हाताने देवा पाण्यामध्ये सोडायची. का रे देवा, असं काही मी दुष्कर्म केलेलं आहे, सांग ना देवा. नाईलाजाई महाराज त्या इंद्रायणी तीरावरती तुकोबाराय गेलेल्या आहेत. स्वतःच्या हातामध्ये ती काव्यरचना घेतलेली आहे. घेतल्याच्या नंतर महाराज स्वतःच्या हाताने त्या काव्यरचनेला दगडी गुंडाळलेली आहे. आणि इंद्रायणी मध्ये महाराज स्वतःच्या हाताने ती जी असणारी गाथा आहे ती गाथा तुकोबाराय सोडून देतात. परंतु सोडत असताना महाराज तुकोबाराय भगवान परमात्म्याला विनंती करतात, देवा जोपर्यंत ही गाथा या पाण्यावरती तरंगत नाही ना, या शरीरामध्ये अन्न ना पाणी, 13 दिवसाचं अनुष्ठान दादा ते इंद्रायणी तीरावरती मांडलेला आहे. एक दिवस गेला ना शरीरामध्ये अन्न ना पाणी, दुसरा दिवस उगवलेला आहे ना पाणी ना अन्न शरीरामध्ये. असं करता करता महाराज 10-12 दिवस लोटलेले आहेत. श्वास मलिन झालेला आहे. पंचतत्वामध्ये शरीर विलीन होणार अखिल कोड ब्रह्मांड नायकाचं नामचिंतन चालू आहे.
आणि नामचिंतन चालू असताना महाराज 13व्या दिवशी पाहिलं तर काय आश्चर्य, जळी दगडासहित आणि या गाथा या ग्रंथामधील आजचा जो निवडलेला अभंग आहे, जीवन व्यथित करत असताना जो साधक आहे त्या साधकाच्या जीवनामध्ये येणारं जे दुःख आहे, दुःख काय येतं बाबा त्याचं वर्णन करणारा तुकोबरायांचा अभंग आहे. अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय बोलून जातात, भोगतो न घडे संचिता वाचुनी आणि करावे ते मनी समाधान. भोग जो प्राप्त होत असतो, भोग जो वाट्याला येत असतो तो सुखाचा असेल, कदापि तो दुःखाचा असेल, परंतु वाट्याला येणारा जो भोग आहे महाराज सांगतात तो संचित कर्मानुरूप येत असतो, तसा तो मिळत नाही. प्रारब्ध दादा 3 प्रकारचा आहे. त्याच्यामध्ये पहिले जे प्रारब्ध आहे त्याला बोलतात क्रियामान प्रारब्ध, क्रियामान कर्म असं बोलतात. दुसरं जे महाराज कर्म आहे त्याला बोलतात संचित कर्म, आणि तिसरं जे कर्म आहे त्याला बोलतात प्रारब्ध कर्म. कर्म किती प्रकारचं आहे? 3 प्रकारचं कर्म आहे. आणि या 3 प्रकारच्या कर्मामध्ये असणारं क्रियामान जे कर्म असतं, क्रियामान कर्मानुरूप महाराज संचित कर्म तयार होत असतं. ऐका बरं का. आणि जे संचित कर्म तयार होतं का, संचिताचं जे गाठोड असतं तेच गाठोड महाराज सांगतात प्रारब्ध कर्मानुरूप भोगायला येत असतं, त्याला प्रारब्ध असं म्हणतात. सोपं सांगू का, ज्वारी पेरणं याला क्रियामान कर्म असं म्हणतात. पेरलेली जी ज्वारी आहे कणसामध्ये येते, कणसामध्ये आल्याच्या नंतर मळणी यंत्रामध्ये घातली जाते. मळणी यंत्रामध्ये घातलेली जी ज्वारी आहे, जी कणस आहे, त्याचं रूपांतर जी ज्वारीमध्ये झालेलं आहे, ज्वारीमध्ये रूपांतर झाल्याच्या नंतर मोठी थापी घरामध्ये आणून लावली, त्याला संचित कर्म असं म्हणतात. काय म्हणतात? संचित कर्म असं म्हणतात. बरं, जे संचित तयार झालेलं आहे ते प्रारब्ध कर्मानुरूप भोगायला येतं, याला प्रारब्ध असं म्हणतात. म्हणजे आता संचित घरामध्ये तयार आहे, जी थप्पी तयार आहे त्याला संचित म्हणतात. परंतु त्या थप्पी मधली एक भाकर खाण्यासाठी आपण जिवंत राहूच, याची शाश्वती देता येईल का? याची शाश्वती देता येत नाही. आणि महाराज सांगतात जिवंत राहणं याला प्रारब्ध असं 3 प्रकारचं कर्म आहे. मग महाराज या ठिकाणी सांगतात की जो वाट्याला येणारा जो भोग आहे, हा भोग का बरं वाट्याला येतो? तर महाराज सांगतात वाट्याला येत असणारा जो भोग आहे हा भोग पूर्वानुरूप जे केलेलं आहे ते आपलंच असतं बरं का. कुणाचं असतं? आपलंच असतं. परंतु आपल्याला माहिती, प्रभू रामचंद्रांची पत्नी आहे सीतामाता. तयार करून घ्या बरं का एकाची वस्ती. बघा माझं किती स्वरात आहे, तुम्ही मला सांभाळून घ्या. विठ्ठल दणकते ज्यादा ना, गायकांचं सगळ्यांचं बेस कमी कमी करा, बेस कमी करा. विठ्ठल विठ्ठल प्रभू रामचंद्रांची
रामांची पत्नी आहे सीतामाता. प्रभू रामचंद्रांच्या पासून 6 महिने वियोग सहन करावा लागलेला आहे. आणि वियोग सहन करत असताना महाराज त्या अशोक वाटिकेमध्ये सीतामाता आहे असताना महाराज त्या त्रिजतेला सीतामाता विचारते, अगं त्रिजते, पूर्ण ब्रह्मांड ज्यांच्या सत्तेने चालतं अशा प्रभू रामचंद्रांची मी पत्नी आहे. तरीही प्रभू रामचंद्रांच्या पासून मला 6 महिने वियोग सहन करावा लागतो. असं काय दृष्टाचरण मी केलेलं आहे? कोण विचारतंय? सीतामाता विचारते त्रिजतेला बरं का, काय दृष्टाचरण केले म्या होते, काय वत्सा परी पती पुरुषा विनीले. सीतामाता विचारते, सांग काय असं दृष्टाचरण मी केलं? एखाद्या पती आणि पत्नीची तर मी ताटातूट केलेली नाही ना, का गाय आणि वासराची माझ्याकडून ताटातूट झालेली नाही ना, की मला 6 महिने प्रभू रामचंद्रांच्या पासून वियोग सहन करावा लागतो. असं विचारल्याबरोबर त्रिजता बोलते, हो सीतामाता, तुमचं या जन्मातलं नाही, मग पाठीमागच्या जन्मामध्ये तुम्ही नेमकं काय केलंय ते पहा. पहा म्हटल्याच्या नंतर महाराज दिव्य दृष्टी प्राप्त झाली. प्रभू श्रीरामांचं स्मरण केलं आणि स्मरण करत असताना महाराज पाठीमागच्या जन्मामध्ये नेमकं काय केलंय हे समोर पाहू लागलेले आहे सीतामाता. पाहत असताना महाराज एका राजाची कन्या आहे. राजाची कन्या असताना महाराज एक पारधी राघू आणि मैनाची जोडी घेऊन विकण्यासाठी आलेला आहे. आल्याबरोबर महाराज त्या पारध्याने आरुणी ठोकलेली आहे, राघू मैनाची जोडी कोणी घ्यावो, राघू मैनाची जोडी. आणि हाक कानावरती आल्याबरोबर त्या पारध्याला बोलावून घेतलं. सांग ना किती सांगितले? त्याने काही किंमत सांगितली असेल. याच्यामध्ये असणारी जी मैना आहे ना, एवढी मैना मला दे. राघू 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 नको. त्यावेळी सीतामातेला तो पारधी विनंती करत होता, अहो सीतामाता, या राघूची आणि मैनाची ताटातूट तुम्ही करू नका. ही असणारी जी मैना आहे ना, ही मैना या राघू शिवाय राहू शकत नाही, आणि असणारा जो राघू आहे ना, हाही मैनेशिवाय राहू शकत नाही. तुम्ही नका यांची ताटातूट करू. कोण सांगत होतं? पारधी सांगत होत. परंतु सीतामाता काही केले ऐकायला तयार नाही. नाईलाजाने महाराज ज्या राघू आणि मैना मधील असणारी जी मैना आहे ती मैना सीतामातेच्या हातावरती त्या पारध्याने टिकवलेली आहे. आणि टिकवल्याबरोबर महाराज राघू घेऊन जात असताना त्या मैनेला विरह सहन झाला नाही. आणि विरह सहन न झालेली जी मैना आहे ती मैना सीतामातेला शाप देते, जशी तुम्ही आमची या जन्मामध्ये महाराज ताटातूट केली ना, पुढच्या जन्मामध्ये तुमच्या पतीपासून तुम्हाला 6 महिने का होईना वियोग सहन करावा लागेल. अखिल कोट ब्रह्मांड नायकाची पत्नी होती सीतामाता. प्रभू रामचंद्रांच्या पासून 6 महिने वियोग सहन करावा लागला का? पूर्वजन्मी केलेलं पाप म्हणून साधू संत बोलतात. पूर्वजन्मी पाप केले
का भोगलं दुःख? तर महाराज सांगतात दुःख भोगत असताना आपणच तयार केलेलं जे गाठोडं होतं ते गाठोडं उलगडायला सुरुवात झालेली आहे. आणि उलगडायला सुरुवात झाल्याच्या नंतर कोणाच्या वाट्याला सुख येतं आणि कोणाच्या वाट्याला काय येतं? दुःख येतं. हे दोन तट आहेत बरं का. एक सुखाचा तट आहे आणि एक दुःखाचा तट आहे. मग महाराज जसं जसं आपलं जे प्रारब्ध असतं, संचित असतं, ते जसं उलगडतं ना तसं जीवनामध्ये दुःख येत असतं. भीष्माचार्य आहेत नाना भीष्माचार्य. अखंड परमार्थ जीवनामध्ये दुसरं काहीच केलं नाही. स्वतःच तारुण्य पितादेवांना दिलेलं आहे आणि पितादेवांचं महाराज असणारं 70-80 वर्षाचं आयुष्य स्वतः घेतलेलं आहे. एवढा ज्यांचा अधिकार त्यांना भीष्माचार्य असं म्हणतात. भीष्म पितामह शरपंजरी पडलेले आहे आणि शरपंजरी पडल्याबरोबर महाराज भगवान श्रीकृष्ण परमात्मा समोर उभा आहे. रक्ताच्या टिप 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 अशा धारा चालू आहेत. धारा खाली पडत आहेत महाराज. आणि पडत असताना भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला भीष्माचार्य विचारतात, देवा अरे सांग ना, आयुष्यभर जर मी तुझं नामचिंतन केलेलं आहे, आयुष्यभर मी परमार्थ केलेला आहे, तर देवा माझी ही अशी दुरावस्था का रे? भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने काहीच केलं नाही. भीष्माचार्यांना सांगितलं, महाराज हे तुमचं आताच नाही. मग तुम्ही काय केलंय नेमकं पहा पाठीमाग. दिव्य दृष्टी सहज मिळाली. मिळाल्याबरोबर महाराज अगोदरच्या जन्मामध्ये तारुण्य अवस्था होती आणि तारुण्य अवस्थेमध्ये महाराज 16 ते 17 वर्षाचं वयन एका घोड्यावरती भीष्माचार्य बसलेले असताना महाराज एका अरण्यामधून घोडा निघालेला आहे. जात असताना टप 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 असा घोड्याचा आवाज होतोय आणि घोडा समोर पळतोय. पळत असणारा जो घोडा आहे त्या घोड्याच्या टापीखाली महाराज एक सरडा आलेला आहे. तो सरडा मरणारा आहे, परंतु अंतकरणामध्ये महाराज दया निर्माण झालेली आहे. आणि दया निर्माण झाल्याबरोबर जो पळणारा सरडा आहे, त्या टापीखाली मरणारा सरडा आहे, त्याला महाराज सहज बाणाच्या टोकाने उचललेला आहे. उचलल्याबरोबर शेजारी काट्याची झाप आहे. त्या काट्याच्या झापेवरती जाऊन तो सरडा पडलेला आहे. पडल्याबरोबर महाराज त्याच्या शरीरामध्ये पूर्ण काटे घुसलेले आहेत आणि काटे घुसल्याबरोबर तो सरडा बोलतोय, मला या जन्मामध्ये तुम्ही जसं मारलं ना, पुढच्या जन्मामध्ये जसे आज माझ्या शरीरामध्ये काटे घुसलेले आहेत ना, तसं तुमचा जो पुढचा जन्म असेल, तुमच्याही शरीरामध्ये असेच बाण घुसतील. त्या सरड्याने दिलेले महाराज जो शाप आहे, तो शाप 14व्या जन्मी भीष्माचार्यांना भोगावा लागला. याला प्रारब्ध असं म्हणतात. याला काय बोलतात? याला प्रारब्ध असं म्हणतात. दुसरा एक दृष्टांत समोर मांडतो मी. धृतराष्ट्राला किती पोरं होती? 100 पोरं धृतराष्ट्राला होती. एकही पोरग धृतराष्ट्राच्या समोर उभं नव्हतं आणि उभं राहिलं तरी दिसत नव्हतं. का? तर ते जन्मांध होतं. जन्मांध म्हणजे दृष्टी नाही. आणि असं करता 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 एकही पोरग दृष्टीने पाहिलेलं नसणारा धृतराष्ट्र अंतकाळ जवळ आलेला आहे. अंतकाळ जवळ आल्याच्या नंतर एका पोरग दृष्टीने पाहिलेलं नाही. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला विचारतो, देवा अरे सांग, असं काही मी दुष्कर्म केलेलं आहे, एकही पोरग नाही ना मला दृष्टीने दिसलं. नको दिसू दे देवा, परंतु 100ची 100 असणारी माझी जी पोरं आहेत ना, माझ्या समोर मृत झालेली आहेत, तेव्हा असं काय माझं दुष्कर्म आहे? धृतराष्ट्राला विनंती केली भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने. अहो म्हणाले, तुम्ही नका दुःख व्यक्त करू. का? हे तुमचं आत्ताच नाही. मग जावा म्हणाले पाठीमाग. पण आता पाठीमाग किती? एक जन्म नाही म्हटले, 14वा जन्म अगोदर. 14व्या जन्मी अगोदर महाराज पाहतात, ती जी असते ना महाराज, कॅसेट उलगडायला सुरुवात झाली आणि कॅसेट उलगडायला सुरुवात झाल्याच्या नंतर 14वा जन्म अगोदर असणारा जो धृतराष्ट्र आहे, एका घनदाट अरण्यामधून जातो आहे. जात असताना तारुण्य अवस्था आहे. तारुण्य अवस्थेमध्ये महाराज घोडा पळतोय. भातुक्यामध्ये पाठीमाग 100 बाण आहे, हातामध्ये धनुष्य आहे आणि धनुष्य आणि बाण असताना समोर एक सुंदर असं पाडस त्याने पाहिलेलं आहे. पाहिल्याबरोबर महाराज पाडस पाहिल्याच्या नंतर त्या पाडसाच्या दिशेने एक 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 बाण सोडतो आहे. सोडत असताना पाडस पुढं पळताय
आणि महाराजाचा घोडा पाठीमागं पळतोय. घोडा पळत असताना भातुक्यामधून एक एक बाण काढतोय आणि हरणाच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न करतोय. करत असताना महाराज हरिण बाण चुकवतोय. चुकवत असताना असं करता 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 हरणाने जे आहेत ना 99 बाण दादा चुकवलेले आहेत आणि एकच बाण आता याच्या हातामध्ये राहिलेला आहे. धनुष्याला बाण लावलेला आहे धृतराष्ट्राने. लावल्याच्या नंतर हरिण थरथर कापताय. भयभीत झालेलं हरिण एका झाडाचा आश्रय घेतलेला आहे आणि झाडाचा आश्रय घेऊन झाडाच्या बुंद्याखाली जाऊन उभं राहिलेला आहे. उभं राहिल्याच्या नंतर धृतराष्ट्र समोर उभा आहे. धनुष्याला बाण जोडलेला आहे. हरणाला माहिती आहे की आता या बाणामध्ये मला मरण पत्करावं लागणार आहे आणि महाराज धृतराष्ट्रालाही माहिती आहे या बाणामध्ये हरिण मरणार आहे. परंतु महाराज ते हरिण एवढं चपळ होतं, शेवटचा असणारा बाण त्याने तीक्ष्ण बुद्धीने चुकवलेला आहे आणि हरिण पडू लागलेला आहे. पडू लागणारे जे हरिण आहे, हरिण पडताय, परंतु जो धृतराष्ट्र आहे ना तळपाईच्या मस्तकाला गेलेली आहे. अरे कसला माझा हा पुरुषार्थ, 100 बाणामध्ये हरिण मरत नाही, या अर्थी माझा पुरुषार्थ नाही. मग काय करावं तर तळपाईची आग दादा मस्तकाला गेलेली आहे आणि तळपाईची आग ज्यावेळी मस्तकाला गेलेली आहे ना त्यावेळी तो धृतराष्ट्र काय करतो आहे का महाराज त्या गारगुटीवरती काहीतरी आदळतोय. आदळल्याबरोबर त्याच ठिकाणी आग तयार झालेली आहे आणि आगीचा दाह एवढा आहे, एवढा आगीचा दाह आहे. अनेक पशु पक्षी आणि प्राणी त्याच्यामध्ये आहेत ना, कोण कुठल्या मार्गाने कोण कुठल्या मार्गाने, अनेक मार्गाने अनेक जण निघून गेलेले आहेत. परंतु एक सर्पिन महाराज त्याच ठिकाणी त्या अरण्यामध्ये वेलेली आहे. वेल्याच्या नंतर जी सर्पिन आहे ना ती सर्पिन आपल्या पिल्लांच्या बरोबर खेळत आहे आणि खेळत असणारी जी सर्पिन आहे ती सर्पिन महाराज तो आगीचा दाह ज्यावेळी जवळ जवळ येतो ना पिल्लांचा प्राण वाचावं म्हणून त्या पिल्लांना जवळ बोलवते आहे. परंतु बोलवत असताना महाराज ती जी पिल्ल आहेत ना आगीचा दाह एवढा आहे की त्या आगीच्या दाहामध्ये महाराज आता ती वाचू शकत नाहीत. ती जी सर्पिन आहे तिच्या डोळ्यामध्ये धूर गेलेला आहे. आपला प्राण वाचावा म्हणून असणारी जी सर्पिन आहे ती सर्पिन त्या बिळामध्ये घुसलेली आहे आणि घुसल्याच्या नंतर ती पिल्ल महाराज वरती खेळत होती ना त्या पिल्लांच्या ठिकऱ्या झालेल्या आहेत. एकही पिल्लू आता जिवंत नाही पाहण्यासाठी. महाराज सर्पिन बिळामध्ये घुसलेले आहे. आगीचा दाह शांत झालेला आहे आणि आगीचा दाह शांत झाल्याच्या नंतर असणारी जी सर्पिन आहे वरती येऊन पाहिला तर दृष्टी नाही, चापसायला सुरुवात केलेली आहे. तर एकही पिल्लू आता जिवंत दिसत नाही. पिल्ल गेली कुठं? सर्पिन बोलत आहे परंतु पिल्लू तर दिसत नाही. चापसायला सुरुवात केल्याबरोबर पूर्ण पिल्लांच्या महाराज ठिकऱ्या झालेल्या होत्या. पाहिल्याच्या नंतर अखिल कोण ब्रह्मांड नायकाच्या दिशेने महाराज शब्द टाकते ती सर्पिन, ज्याने कोणी या जन्मामध्ये माझी पिल्ल मारली असतील ना देवा, आज मला या दृष्टीने दिसत नाही पिल्लांचं नेमकं काय झालेलं आहे. परंतु एक गोष्ट देवा लक्षामध्ये घे, ज्यावेळी तेव्हा माझी पिल्ल मला दृष्टीने दिसत नाहीत, माझा प्राण वाचावा म्हणून मी बिळामध्ये घुसली होते, एकही पिल्लू देवा मला दिसत नाही. परंतु ज्याने कोणी या अरण्याला आग लावली असेल पुढच्या जन्मामध्ये किंवा काही जन्मानंतर त्यालाही माझी जशी पिल्ल होती तशी 100 पोरं असणार आहेत. एकही पोरग त्याला दृष्टीने दिसणार नाही देवा, तो जन्मांध असेल आणि त्याची असणारी जी पोरं आहेत ना त्याच्या समोर मृत पावतील. त्या महाराज सर्पिणीने दिलेला जो शाप आहे 14व्या जन्मी धृतराष्ट्राला भोगावा लागला. जगद्गुरु तुकोबराया भंगाच्या प्रथम
एक गृहस्थ आहे, पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये आहे, गोपीचंदनाचा टिळा आहे, आळंदी पंढरीची वारी चालू झालेली आहे, सगळं काही करतो आहे आणि गावामध्ये महाराज भीषण असा दुष्काळ पडलेला आहे आणि पडल्याच्या नंतर महाराज कुठंच पाणी नाही, चिमणीला प्यायला पाणी नाही. अशा अवस्थेमध्ये महाराज एक सुंदर असा पाहण्या पाहिलेला आहे. कुणी? वारकरी दादाने. बरं एवढं लक्षात ठेवा. कुणी? हा, वारकरी दादाने. काय पाहिलेलं आहे? पाहण्या पाहिलेला आहे आणि पाहण्या पाहिल्याच्या नंतर महाराज मुहूर्त पाहिला, वेळ पाहिली आणि महाराज हळद म्हणू नका, कुंकू म्हणू नका, अष्टगंध, बुका, नारळ आणि काय लागतं, पिढे, अजून दक्षिणा, सगळं काही बरोबर घेतलं. महाराज मुहूर्त पाहून महाराज बोर पुजला. पुजल्याच्या नंतर महाराज मुहूर्त पाहून गाडी बोलवली आणि गाडी बोलवल्याच्या नंतर मुहूर्तावरती गाडी लावलेली आहे. आता वारकरी दादा आहे, पूर्ण गाव महाराज पाणी पाहण्यासाठी बाजूने उभा आहे. का? कुठंच गावामध्ये पाणी नाही. वारकरी दादाच्या जवळ थोडेफार पैसे आहेत, आता वारकऱ्याला पाणी लागणार. पूर्ण गाव पाणी पाहण्यासाठी आलेलं आहे आणि आल्याच्या नंतर महाराज बोरची गाडी लावलेली आहे. लावल्याच्या नंतर वारकऱ्याला सांगितलं होतं 80-90 फूट बोर गेल्याच्या नंतर 2-2.5 इंच पाणी लागेल. कोणी सांगितलं होतं? पाणीने सांगितलं होतं. वारकऱ्याने महाराज 50 फूट बोर न्याला, टिपका नाही. 70 गेला, टिपका नाही. असं करता करता महाराज 150 फुटापर्यंत बोर न्याला, पाण्याचा टिपका कोणाला? बोला थोडं थोडं, मग कीर्तन करायला सोपं होईल. कोणाला? वारकऱ्याला. एवढं लक्षात ठेवा. हा, पाण्याचा टिपका नाही. असं करता करता 200 फुटापर्यंत बोर न्याला, टिपका वारकऱ्याला लागला. अहो लागलाच नाही. गाडी बाहेर काढली, जवळ थोडेफार पैसे होते, पैसे संपून गेले, कुठं कीर्तनाची गोळा केलेले असते ठेवलेले, परंतु नाही टिपका लागला. आणि गाडी बाहेर काढल्याबरोबर महाराज एक आडवं त्या गाडीला झालं, ज्याला रस्ता पुरत नाही. काय? ज्याला रस्ता चालायला पुरत नाही ते गाडीला आडवं झालं आणि आडवं झाल्याच्या नंतर म्हणू लागलं, थांबवा गाडी. थांबवा म्हटल्याच्या नंतर थांबली गाडी. थांबल्याच्या नंतर विचारलं, का हो बाबा, का आडवे झाले? जाऊ देत गाडी. म्हटलं कुठं चालली होती गाडी? म्हटलं ते वारकरी दादाच्या तिकडे चालली होती, नाही लागलं पाणी. कसं लागल म्हटलं पाणी? त्याने एवढं पुण्य केलं का? कोण म्हणतंय? कोण म्हणतंय? अहो ज्याला रस्ता चालायला पुरत नाही ते काय म्हणतंय? त्याने एवढं पुण्य केलं का?
कसं लागेल त्याला पाणी? वळव म्हणाला चला आपल्याला डबाड पाडायचं. अरे म्हणाले ते डबाड पाडायचं का सोपं असतं का? जवळपास 25,000 लागतात. म्हणलं आताच पत्त्याच्या डावर उठणार. त्यांना जमते वाजवायला, खेळायला नाही जमत. हा आताच म्हणाले काय पत्त्याच्या डावावरून उठून आलोय, खिशामध्ये 25-30,000 रुपये होते. महाराज वळवली गाडी. कुठं? अहो ज्याला रस्ता पुरत नाही त्याच्या रानामध्ये गाडी जाऊन पोहोचली. पोहोचल्याच्या नंतर महाराज पाहण्या नाही, मुहूर्त पाहिलं नाही, हळद नाही, कुंकू नाही, बुक्का नाही, अष्टगंध नाही, नारळ नाही, उदबत्ती नाही, काहीच नाही. जशी गाडी रानामध्ये नेऊन लावल्याबरोबर 60-70 फूट बोर गेल्याच्या नंतर एवढं पाणी लागलं कोणाला? मग आता आपण नेमकं काय करायचं? त्याची संगत करायची का परमार्थ करायचा? भोगल्याशिवाय भोग सुटत नाही. आता याला एवढं पाणी लागलंय कोणाला? हा त्याच्या प्रारब्धात बघा काही बरं का, संचितात काही बघा. हो म्हणून त्याला प्राप्त झाले. तसं मिळत नाही. प्रारब्ध क्रियामान संचिताचा भोग आणि भोगिल्याची भोगते नसते. भोगल्याशिवाय संपू शकत नाही. त्याला महाराज काय म्हणतात? प्रारब्ध म्हणतात. संचित संपवता येतं बरं का, संचित संपवता येतं. क्रियामान ही संपवता येतं. पण प्रारब्धाचं जे गठुडं आहे ते संपवण्याचा अधिकार कोणाचाच नाही. का जनार्दनी भोग प्रारब्धाचा. जर हरीची जर कृपा जर झाली तर कशाचा नाश आहे? प्रारब्धाचा नाही नाश आहे का? प्रारब्ध कर्मानुसार येणारा जो भोग आहे, महाराज सांगतात एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा. परंतु जर हरीची कृपा झाली तर तो जो असणारा भोग आहे त्या भोगामध्ये सवलत प्राप्त होतात. सवलत म्हणजे नेमकं काय? आपल्या जर वाट्याला जर दुःख आलं, आपण सहज बोलून जातो की गडे हे आपलं जे प्रारब्ध आहे, आपलं जे कर्म आहे, पूर्वजन्मीचं काहीतरी खराब, त्याच्याशिवाय हे प्राप्त होणार नाही. परंतु तो जो वारकरी दादा आहे ना, तो वारकरी दादा काय आता महाराज गप्प बसायला तयार नाही. मग त्याचं पाणी पाहिलं, तिथं गेल्याच्या नंतर महाराज त्याला एवढं पाणी लागलं होतं, एवढं पाणी ज्याला रस्ता पुरत नव्हता त्याला. ते म्हणलं ती काय लोक थोडी होती का? बरीच काही लोक होती पाणी पाहिला. तेवढ्यात हाक मारली याला, कुणाला? वारकरी दादा. म्हटलं इकडे 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 म्हटल्याच्या नंतर ते आलं जवळ. कोण गुरु केलाय म्हणाला तू? बाबा म्हटले कोणतरी, ते नाना म्हणतात ते आहेत गुरु आमचे. माळ कधी घातली? वारीच्या वाटेली घातली म्हणले पंढरपूरला जाताना दिंडीमध्ये. किती वर्ष झालं वारी करतो? झालं बाबा 7-8 वर्ष झालं. चालतोय ज्ञानोबारायांच्या बरोबर, तुकोबारायांच्या बरोबर, चाललंय सगळे व्यवस्थित. अरे म्हटलं मग एवढ्या दिवस तू जर परमार्थ करतो
तर साधं भगवान परमात्म्याने तुझ्या पोरमध्ये थुकावं तरी. अरे बघ, कधी आळंदी पंढरीची वारी नाही, रामकृष्ण हरी मंत्राचा जप नाही, मला दररोज चालण्यासाठी रस्ता पुरत नाही, दररोज पिऊन कुठेतरी पडलेलो असतो, तरीही बघ माझ्या बोरला किती पाणी लागतं. दोष म्हटला, दोष माझ्या बोरचा काय. कुणाला म्हणते? तेव्हा वारकरी दादाला. अरे बाबा म्हटलं, नाही लागलं मला पाणी, डोसन पेन कशाला काय म्हणतो बाबा, जाऊ दे माझा मी जातो. अरे म्हटलं, काय देतो परमार्थ तुला? हो, त्यावेळी अंतकरणामध्ये मला दुःख तयार झालं, आणि ते दुःखद अंतकरण घेऊन असणारा जो वारकरी आहे, जगद्गुरु तुकोबरायांच्याकडे देहू या ठिकाणी गेलेला आहे. गेल्याच्या नंतर तुकोबरायांना विनंती करतो, महाराज सांगा ना, आयुष्यभर मी जर परमार्थ केलेला आहे तर साधं मग भगवान परमात्म्याने माझ्या बोरमध्ये थुकावं तरी ना. त्यावेळी तुकोबराय त्याला सांगतात, अरे बाबा, एक पत्नी अन्न करता मेली. हो, संतू नावाचा पोरगा अन्न करता मेला, 65 लाखाची जहागिरी वाटून टाकली. जाळूनी संसार पैसोनो अंगणी, संसाराच्या नावे घालून शून्य वाढतो हा पुण्य धर्म केला. ही माझं प्रारब्ध आहे. अरे बाबा, ही मलाच नाही चुकलं, माझं उदाहरण सोडून दे. शरभंगू नावाचे ऋषी आहेत, आयुष्यभर ज्यांनी परमार्थ केला, आयुष्यभर परमार्थ केलेला जो ऋषी आहे, अंगावरती महाराज पूर्ण जी ही त्वचा आहे ना सडलेली आहे, आणि त्वचा सडलेली असताना महाराज त्याच्यामध्ये कृमी आणि कीटक आहे. बाबा आयुष्यभर परमार्थ करतो. कोण? साधू आहे बर का, साधू 5-25 शिष्य आहेत सेवेला. असं करता करता महाराज शरीर पूर्ण सडलेलं आहे, त्याच्यामध्ये कृमी आणि कीटक आहे. अशा अवस्थेमध्ये असणारा महात्मा एके दिवशी असं समजलं की प्रभू श्रीराम माझ्या पर्णकुटीमध्ये येणार आहे. समजल्याबरोबर महाराज जो महात्मा आहे, तो महात्मा विचार करतो, आता ही जर माझी अशी दुर्गंधी शरीराची जर चालू राहिली, प्रभू श्रीराम माझ्या समोर बसू शकत नाहीत, मग काय करायचं? तर महाराज एवढं सामर्थ्य त्या साधू मध्ये होतं, योग सामर्थ्याने जी असणारी जी त्वचा आहे, ती त्वचा महाराज जी पूर्ण आहे ती वरबडून काढलेली आहे, आणि एका चवाळ्याखाली महाराज ती झाकून ठेवलेली आहे. बघा महात्म्याचा अधिकार. आणि काढून ठेवल्याच्या नंतर योग सामर्थ्याने जशी आपली त्वचा आहे तशी त्वचा प्राप्त केलेली आहे. आणि केल्याबरोबर प्रभू श्रीराम आणि लक्ष्मणजी त्यांच्या पर्णकुटीत आलेले आहेत. आल्याबरोबर आतमध्ये प्रवेश केला. प्रवेश केल्याच्या नंतर प्रभू श्रीराम त्या महात्म्याचं दर्शन घेतात, आणि दर्शन घेऊन शेजारी बसल्याबरोबर जो लक्ष्मण होता, लक्ष्मणजींनी फिरायला सुरुवात केलेली आहे. फिरत असताना महाराज दुर्गंधी आलेली आहे, आणि दुर्गंधी आल्याबरोबर शिष्यांना विचारलं, याचा वाळ्याखाली काय टाकलंय सांगा. शिष्यांनी सांगितलं नाही. म्हणाले, आम्ही नाही सांगू शकत. का? आमच्या गुरुदेवांची आज्ञा आहे, कुणाला सांगायच नाही. अरे मी कोण आहे तुम्हाला माहिती का? मी शेषाचा अवतार आहे, तरी तुम्ही मला हे सांगत नाही. सांगायच्या खाली काय झाकलेलं आहे, सांगायला तयार नाही. आणि मग बराच वेळ असं चाललेलं असताना महाराज प्रभू श्रीराम बाजूला झाल्याबरोबर लक्ष्मणजी तिथं त्या साधू जवळ जाऊन बसले, आणि बसल्याबरोबर साधूला विचारलं, महाराज त्या चवाळ्याखाली काय झाकलेला आहे? त्यावेळी डोळ्यातून धारा वाहू लागल्या, आणि तो साधू लक्ष्मणजींना सांगतो, महाराज प्रभू श्रीराम माझ्या जवळ बसणार नाहीत म्हणून माझी ही जी त्वचा दिसते ना, ही अशी नाही, मग ही मी योग सामर्थ्याने प्राप्त केलेली आहे. आणि ज्यावेळी आता तुम्ही निघून जाताल ना, त्यावेळी जी चवळ्या खाली झाकलेला आहे का, ती पुन्हा मी परिधान करणार आहे. त्यावेळी सांगितलं लक्ष्मणजींनी. कुणाला? प्रभू श्रीरामांना विचारलं, महाराज हा जो गृहस्थ आहे, हा जो साधू आहे, हा जो महात्मा आहे, आयुष्यभर परमार्थ जर करतो आहे, तर तुम्ही याला जसं पाहिजे तसं शरीर का देत नाहीत? द्या तुम्ही त्याला जसं पाहिजे तसं शरीर द्या. द्या म्हटल्याबरोबर प्रभू श्रीरामांनी सांगितलं, त्या महात्म्याला जसं पाहिजे ना तसं शरीर द्यायला मी तयार आहे, परंतु त्या महात्म्याला जाऊन विचार की तू ते परिधान करायला तयार आहे का म्हणून. विचारलं. समोर गेलेले आहेत लक्ष्मणजी. महाराज आज तुमच्या समोर जगाचा मालक आहे, तुम्हाला जसं पाहिजे ना तसं शरीर देतायत, तुम्ही ते स्वीकारायला तयार आहेत का? असं विचारल्याबरोबर महात्मा बोलतो लक्ष्मणजींना, महाराज तुम्ही आज मला जशी पाहिजे तशी त्वचा देताल, तसं शरीर देताल,
परंतु मला हे उपभोगण्यासाठी जे उर्वरित राहिलेलं माझं प्रारब्ध आहे, हे जे चवाळ्याखाली झाकलेलं आहे ना, हे उपभोगण्यासाठी पुन्हा जन्माला यावं लागेल. मला परत जन्माला यायचं नाही. हे जन्म मरणाचं रहाट गाडगं माझ्या पाठीमागे लागलेलं आहे ना, हे मला चुकवायचं आहे. प्रभू श्रीराम आणि लक्ष्मणजी महाराज निघून गेलेले आहेत. निघून गेल्याच्या नंतर महात्म्याने महाराज पुन्हा जशी त्वचा आहे तशी त्वचा शरीरावरती परिधान केलेली आहे. जगाचा जगन नियंता भगवान परमात्मा ज्या महात्म्याच्या पर्णकुटीमध्ये आलेला आहे, त्याला सुद्धा प्रारब्ध चुकलेलं. म्हणून संत सांगतात, प्रारब्ध क्रियामान संचिताचा भोग. भोगिल्याची भोगतेने सुटे, ते भोगल्याशिवाय सुटू शकत नाही. आणि हे तुकोबरायांनी त्या गृहस्थाला सांगितलं, तू मनामध्ये कुठल्याही प्रकारची शंका घेऊ नको, खेद मानू नको, तर तू अखंड भगवान परमात्म्याचं नामचिंतन कर. निश्चित तुला मार्ग सापडल्याशिवाय राहणार नाही. अभंगाचं द्वितीय. मनामध्ये तू खेद मानू नकोस. मग काय कर, महाराज सांगतात की अखंड भगवान परमात्म्याचं नामचिंतन कर. आणि जर नामचिंतन तू जर अखंड केलं ना, निश्चित तुला या जन्म मरणाच्या रहाट गाडग्यामधून सोडण्याचं जे सामर्थ्य आहे ना, ते सामर्थ्य संतांच्या जवळ आहे. जीवनामध्ये फक्त 3 गोष्टीचा महाराज सांगतात अवलंब कर. 3 गोष्टी जीवनामध्ये पाळ, निश्चित तुझा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. तो खूप बरं बोलतात त्या गृहस्थाला. कुठल्या 3 गोष्टी? लांडी, लबाडी आणि शिंदळ. महाराज सांगतात या 3 गोष्टी ज्याने पाळल्या ना, त्याला वेगळा परमार्थ करण्याची गरज नाही. आमचे साधू संत तर सांगतात, माळ घालून देव घडे, तर कुत्र्याच्या गळ्यात पट्टे काय थोडे. कुत्र्याच्याही गळ्यामध्ये पट्टे आहेतच ना. बाह्य रंगाचा परमार्थ शास्त्र मान्य नाही महाराज, संत मान्य नाही. एक माकड होतं, छोटा दृष्टांत चालतं सांगतो. आणि ते माकड महाराज एका अरण्यामधून निघालेलं होतं. जात असताना महाराज माकड अरण्यामधून फिरत आहे. फिरता फिरता त्याला एक नारळ सापडला. कोणाला? माकडाला. आता सापडल्याच्या नंतर बोचकरून त्याने वरची शेंडी काढली आणि आतमध्ये लागली कवटी. आता कवटी लागल्याच्या नंतर माकड आदबतय नेमका आतमध्ये आले तरी काय. बरोबर वाजवतो बरं का. आतमध्ये नेमकं काय हे काही केले त्या माकडाला सापडायला तयार नाही. रागाने त्याने काय केलं, तो जो नारळ आहे, बोट रक्तबंबाळ झाली होती, फेकून दिला, झाडावरती जाऊन बसलं. आता झाडावरती जाऊन बसल्याच्या नंतर महाराज त्या ठिकाणी गृहस्थ निघालेला होता. जात असताना दुपारचे 12 वाजलेले होते. भूक लागलेली होती. उतरायचा असेल का, कोणी खरणी केली असेल का, काहीच मनामध्ये आलं नाही. जसा तो नारळ ज्या ठिकाणी टाकलेला आहे तसं उचललेला आहे. उचलल्याबरोबर महाराज दगडावरती आपटला. असंच आपटला.
हा आपटल्या बरोबर महाराज खोबरं खाल्लं, पाणी पिला आणि पिल्याच्या नंतर ते माकड वरून बघताय का लय सोपं होतं. काय म्हणताय? लय सोपं होतं. आता होतं का नाही सोपं? सोपच होतं, परंतु माकडाला त्याच्या आतमध्ये असणारं वर्म माहिती, हा वर्म माहिती नव्हतं. माकड नादवलं, ऐका बरं का, माकड नादवलं कुठं? बाह्यरंगाला नादवलं. हो, पण माकड काय आतमध्ये जायला तयार? हा, का आतमध्ये जात नाही? तर त्याला रीत माहिती नाही आतमध्ये जाण्याची. कोणाचं सांगतोय मी? माकडा सांगतो का? हो, आतमध्ये जाण्याची रीत माहिती नाही. आपला तसाच परमार्थ चाललाय. कसा? इथून वरती चाललंय महाराष्ट्र. कुठून वरती? इथून वरती चाललंय. साधू संत सांगतात, टिळा टोपी माळा देवाचे गबाळू, तुकोबारायांचं प्रमाण आहे. तुकोबाराय सांगतात परमार्थ कसा चाललेला आहे? असं बाह्यरंगाने चाललेला आहे. टिळा टोपी माळा देवाचे गबाळू, हे सगळं देवाचं गबाळ आहे म्हणाले. पण देव यांच्यापेक्षा वेगळा आहे. मग तुम्ही आता माझ्या समोर थोडीच बसलेला आहात. दिसता हे तुम्ही येत का तुम्ही याच्यापेक्षा वेगळे आहेत? अजून सोपं सांगतो, तुम्ही नेमके आतले का बाहेरले? हा, थोडं थोडं बोला, लोक थोडी आहेत, हसू द्या, परंतु कीर्तक समजलं पाहिजे आहे ना. हा, मग आपण नेमके आतले का बाहेरले? एक जणाची आई गेली एक 2-3 दिवसापूर्वी. तर गेल्याच्या नंतर आम्ही भेटण्यासाठी गेलो 5-6 जण. गेल्याच्या नंतर त्यांनी मोठ्याने आरोळी ठोकली आम्हाला पाहिल्याच्या नंतर. म्हटलं महाराज आई गेली म्हणाला. आई? अरे म्हटलं कधी गेली? म्हणाला पहाटच गेली. म्हटलं कशी होती? म्हटलं जाडजूड होती, गोरी गोमटी होती, अजून हातपाय भक्कम होते, केस काळे कुरळे होते, दिसायला नाक्षार होती. त्याचं वर्णन करू लागला. कोणाचं? आईच. बरं, आता तो जिचं वर्णन करतो ती कुठे आहे? ती कुठे? त्याच्या मांडीवे. जिचं तो वर्णन करतो ती मांडीवरती. मग गेली ही त्याची आई का त्याच्या मांडीवरती ही त्याची आई? हा, बोला ना थोडं थोडं. हो ना, बोला. गेली ही आई ही का मांडीवरती ही आई? हा, मांडीवरती ही. बरोबर ना? बदलायचं नाही आता. मांडीवरती ही की त्याची आई? बरं काय का मांडीवरती आहे ही जर त्याची आई म्हणावी तर ती आता त्याच्याकडे पाहून बोलत, हसत, हा चालत. मग आता गेली ही आई का मांडीवरती ही आई? हा, मग आई नेमकी आत होती ही आई का बाहेरची दिसती ही आई? बोला बरं. आई आतमध्ये होती, परंतु जोपर्यंत आई होती तोपर्यंत त्याला कळाली. मग तुम्ही नेमके आतले का बाहेरले? हा, दुसरा एक दृष्टांत देतो. आपल्याला बाजार जवळ आहे. कुठला बाजार आहे? काष्टीचा बाजार आहे. बरोबर आहे का नाही? नानांकडे बरेच म्हशी आहेत. हो, बरोबर आहे का नाही? नाना म्हैस विकत घेण्यासाठी तिथं काष्टीच्या बाजारामध्ये गेली. आता तुम्हाला समजावं म्हणून नानांचं उदाहरण देतो बरं का. आता गेल्याच्या नंतर एक 70-80 हजाराची सुंदर म्हैस विकत घेतली. किती हजाराची घेतली? हो, 70 म्हणा किंवा 80 म्हणा. विकत घेतल्याच्या नंतर महाराज
व्यवहार वगैरे झाला, सगळं आटपलं ना. आटपल्याच्या नंतर म्हैस टेम्पो मध्ये घातली आणि घातल्याच्या नंतर महाराज म्हशीला अटॅक आला. म्हैस नानांची नव्हती बरं का, म्हैस गेली. आता गेल्याच्या नंतर व्यवहार झाला होता कोणाचा, म्हशीचा. 80,000ची म्हैस टेम्पोत घातल्याबरोबर अटॅक आला. म्हैस, आता म्हैस गेली. गेल्याच्या नंतर ज्याच्याकडून विकत घेतली होती त्याला शोधायला सुरुवात केली. ज्याने विकत घेतली होती त्याने बरं. आता शोधायला सुरुवात केल्याच्या नंतर तो सापडला. सापडल्याबरोबर बोलून घेतलं आणि बोलून घेतल्याच्या नंतर विचारलं त्याला, अरे बाबा 80,000ची म्हैस तुझ्याकडून घेतली, पण टेम्पोत घातल्याबरोबर मरण पावली, मेली. मग आता मेल्याच्या नंतर हिला नेहूच कशाला, माझे पैसे दे मनाला पाठवले. आता देईल का तो पैसे? तो म्हटला, तू जो म्हशीचा व्यवहार केला कशाकडे पाहून केला? म्हणला तिची सड पाहिली. म्हटलं बघ बरं आहेत का नाही? हो आहे. तिचे कान पाहिले, बघ बरं, हो आहेत. तिचे म्हणला शिंग पाहिली, आहेत का? तिचं शरीर पाहिलं आहे का? म्हटलं हो आहे. मग म्हणला आहे तर म्हणलं ज्याच्याकडे पाहून तू व्यवहार केला तिथं तुझ्या समोर आहे म्हैस, मग तो का नेत नाही? तो म्हटला याला नेऊन करूच काय? मग म्हैस ही आतली का बाहेरली? माझा दृष्टांत सांगतो. म्हैस आतली का बाहेरली? अहो म्हैस आतली, परंतु आतमध्ये जी म्हैस होती ती त्याला कळाली नाही, कारण व्यवहार झाल्याच्या नंतर परत तिथं जाण्याची गरजच नव्हती. आणि ज्याला कळाली असती तो तिथं गेला नसता. तद्वत मग तुम्ही आतले का बाहेरले? हे नरा ऐका संत काय सांगतात, आत बघ जरा. जरा म्हणजे किती? थोडं आहे ना, बरोबर आहे का नाही? थोडं पाहिजे. हुशार दिसतंय बरं काही. हा जीव नव्हे खरा, नव्हे ही माया. विठ्ठल महाराज सांगतात आतमध्ये पहा. किती पहा? जरा. जरा म्हणजे किती? अहो जरा म्हणजे थोडं. आणि थोडं पाहिल्याच्या नंतर समजेल की हा जीव नव्हे. जीव खरा आहे का? कल्पना अविद्यातेने झाला जीव आणि मायो उपाधी शिव बोली जेती. महाराज सांगतात कल्पना डोक्यामध्ये घुसली. वास्तविक पाहिलं तर यांचा ना आपला कोणाचा संबंध नाही. आपण ज्याला आपण आपले म्हणतो ना त्यांचा ना आपला काही संबंध नाही. आता माझा हात दुखतो, मी काय म्हणतो? माझा हात दुखतो म्हणतो का मी दुखतो म्हणतो? काय दुखतं? हात. बरोबर. माझं पोट दुखतं का मी? माझं डोकं दुखतं का मी? मग या शरीरामध्ये असणारा कुठलाही अवयव घ्या, ही सगळं काय म्हणतो आपण? माझं दुखत. काय? माझा हात, माझा पाय, माझं डोकं, माझं तोंड, माझं नाक. पण याच्यामध्ये मी नेमका कुठे? तर सगळं माझं आहे ना. याच्यामध्ये असणारं सगळं माझं आहे, परंतु याच्या आतमध्ये नेमका मी कुठे? हा मी काय केलं सापडायला तयार नाही. आणि जोपर्यंत हा मी सापडत नाही तोपर्यंत केली जाते त्याला भक्ती मानतात. पण मी नेमका कोण आहे बाबा? मी आतला आहे का बाहेरला आहे? बाहेरचा माझा काही संबंध नाही. एक दिवस जाणार आहे. संत सांगतात 3.5 हाताचा पिंजरा केला, आतमध्ये राहू, आतमध्ये राहू बैसविला. मालक नाही कोणी या घराचे. 3.5 हाताचं बरं का घरी. मालक नाही कोणी या घराचे, नोटीस आले घर मालकाचे. नोटीस आले घर मालकाचे. नोटीस आले घर मालकाचे. 1 तारीख मधलंय बरं काही. महाराज सांगतात हे 3.5 हाताचं प्राप्त झालंय. आणि याच्यामध्ये कोणी
राहू आहे आतमध्ये. आतमध्ये राहू बैसेविला. आणि महाराज या राहूने संगत केली कोणाची? मैनेची. आणि मैनेच्या संगतीने महाराज हे सगळं तयार झालं. तिथे दिसतं ना या चर्मचक्षुन या डोळ्याने, हे सगळं तयार झालं कोणाच्या संगतीने? मैनेच्या. मी राघू तू मैना चल मारू भरारी वना. मी राघू तू मैना चल मारू भरारी वना. कुठलं वन, कुठली भरारी, कुठला राघू? 3.5 हाताची ही मैना आहे. आणि याच्यामध्ये महाराज कोणी? तर राघू याला चालवणारा. आणि ज्यावेळी महाराज येईल ना नोटीस आल्याबरोबर महिन्याची संगत सोडतो कोण? राघू. आणि मग जातो कुठं? खाली करा घर भाड्याचे नोटीस आले घर मालकाचे. हे नोटीस आले घर मालकाचे. नोटीस आले घर मालकाचे. आणि नोटीस आल्याबरोबर महाराज मग जावं लागतं. आणि मग नोटीस येण्याच्या अगोदर सावध झालं पाहिजे. हा. आणि मग सावध होण्यासाठी महाराज सांगतात तुम्ही नेमके कोण आहेत हे समजून घ्या. आणि हे समजल्याच्या नंतर महाराज मग जीवनामध्ये महाराज धर्माचरण तो करत असतो. कल्याणच्या सुभेदाराची एक सून होती महाराज. एका सेवकाने छत्रपती शिवाजीराजे आपल्यावरती प्रसन्न व्हावेत म्हणून घोड्यावरती टाकलेले आहे. रात्री 12 वाजता घोड्यावरती टाकल्याच्या नंतर राजांच्या समोर आणून उभी केलेली आहे. राजांना सांगितलं महाराज तुमच्यासाठी एक वस्तू आणलेली आहे. राजांना वाटलं ढाल आणली असेल, घोडा आणला असेल, तलवार आणली असेल. महाराज ढाल नाही आणली, तलवारही नाही, घोडाही नाही. ती स्त्री समोर नेऊन उभी केलेली आहे. आणि उभी केल्याबरोबर ती समोर स्त्री पाहिल्याबरोबर डोळ्यामध्ये रक्त उतरलं. अरे असली माणसं माझ्या स्वराज्यामध्ये असतील असं मला वाटलं नाही. त्याच दिवशी त्या सेवकाला कामावरून रिक्त केलं. आणि जी स्त्री आलेली होती तिची ओटी खणा नारळाने भरली, तशीच घोड्यावरती बसवली. आणि बसवल्याच्या नंतर त्या स्त्रीला सांगितलं जर कल्याणच्या सुभेदारांनी विचारलं छत्रपती शिवाजी महाराज काय म्हणाले, त्यांना सांग छत्रपती शिवाजी राजेंनी मला वकील मानलं म्हणून. ही ज्यांच्या अंतःकरणाची भूमिका आहे. त्यांच्या स्वराज्यामध्ये जन्माला आलेली आपण माणसं आहोत. मग आपल्याला आई समजू नये, बहीण समजू नये, देव समजू नये. आणि जर देव समजत नसेल, धर्म समजत नसेल, परमार्थ जर समजत नसेल, आणि हा जो बाह्यरंगाने चाललेला जो आहे ना हा खटाटो, त्याला जर आपण परमार्थ म्हणत असू तर महाराज आपण पूर्णत्वाला कधीच जाऊ शकत नाही. आणि पूर्णत्वाला जर जायचं असेल, संत सांगतात ज्ञान स्वरूपाची सांगड मिळाली आणि अंतरी पाहिली ज्ञान ज्योती. ज्ञान नावाच्या स्वरूपाची सांगड मिळाली आणि अंतःकरणामध्ये ती ज्ञान ज्योत प्रज्वलित झाली. आणि प्रज्वलित झाल्याच्या नंतर तुका म्हणी चित्त स्वरूपी राहिले सर्व ओसावले देहपात. आणि देहावरची पूर्ण जी आसक्ती आहे ती आसक्ती संपून गेली. परिणाम असा झाला तुकोबाराय सांगतात, ज्या तुकोबारायांना वाटत होतं ना काही ऐशी दशा येईल माझ्या अंगा, ज्या तुकोबारायांना वाटत होतं ना भीती लागी जीवा लागली स्यास, त्याच तुकोबारायांच्या वरती ज्यावेळी बाबाजी चैतन्यांची पूर्ण कृपा झाली, वरद हस्त ज्यावेळी मस्तकावरती पडल्याच्या नंतर तेच तुकोबाराय बोलतात असो ऐसा कोठे आठवची नाही, देहीच विदेही बघू दशा, उठा उठी अभिमान, जाय ऐसे स्थळ कोण, ते या पंढरीसे घडेल खळा 5,000 रोकडी. पंढरी समजून घ्या, देह ही पंढरी आणि त्याच्यामध्ये आत्मा हा विठ्ठल. तो हा विठ्ठल बरवा म्हणजे सारखा. मग विटेवरती उभा राहिल्या विठ्ठल का त्याच्या अगोदर विठ्ठल? आता कीर्तन जवळ आलं म्हणजे 10-15 मिनिटच राहिले. विटेवरती उभा राहिल्या विठ्ठल का त्याच्या अगोदर विठ्ठल? उभा राहिल्या
मग त्याच्या अगोदर देव नव्हता का? देव काळ्या पाण्यावर गेलता. देव होता परंतु विठ्ठल नव्हता. लक्षामध्ये घ्या. हो, देव होता परंतु विठ्ठल नव्हता. त्याच्या अगोदरचे अवतार पाहून घ्या. राम होता, कृष्ण होता, परशुराम होता. हो, म्हणजे असे 8-9 अवतार देवाचे झाले. 9 झाले ना. हो, अंदा हुआ हा आहे ना काहीतरी ते मंगलाष्टक कलंकी पुढे. हा बरोबर आहे का? हो. आणि मग हा जो 10वा आहे बाबा, 10 अवतार झाले देवाचे. मग देवाचे अवतार संपले, देव संपला का? मग असा असणारा जो भगवान परमात्मा आहे, असा असणारा जो देव आहे, महाराज सांगतात तो आपण व्यर्थ नाही त्या ठिकाणी शोधत आहोत. देव देव म्हणून व्यर्थ काय हिंडशी संत सांगतात. निज देव नेनशी मुळी कोण. निज म्हणजे जवळ. हो, जवळच आहे म्हटले त्याला शोधा. जवळचा टाकला, दूर दूर कुठं तरी शोधायला सुरुवात केली. देव आहे, देव हे कोणाचं प्रमाण आहे? प्रमाण बाबा जनाबाई महाराजांचे. हो, राहतात कुठं? राहतात पंढरपुरामध्ये. देवाचा पत्ता पंढरपुरात नाही सांगत. पत्ता कुठं सांगतात? देव आहे, देव आहे आणि हृदय मंदिरी शोधून पाहे. जनाबाई महाराज सांगतात. निळोबाराय राहतात पिंपळनेर मध्ये. देवाचा पत्ता बरवे झाले ना आत्माराम हृदय आले. सद्गुरूंनी कृपा केली, निज वस्तू पैदावी. त्यांनी ही आतच सांगितला. नामदेवराय सद्गुरू नाईके पूर्ण कृपा केली, निज वस्तू दाविली माझी मज. माझ्या जवळ असणारी वस्तू माझ्याच डोळ्यांनी मला दाखवली. देव महाराज हाताने जेवत होता. त्या नामदेवरायांना अनुभूती आली. कधी? नामा म्हणे खेचर पायी आणि ओळख झाली सर्व ठाई. म्हणजे सर्व संतांना देव मिळाला. कुठे मिळाला? सर्व संतांना देव मिळाला, बाहेर नाही मिळाला. सर्व संतांना आतमध्ये मिळाला. परंतु आतमध्ये मिळणारा जो देव आहे तो देव महाराज आपल्याला आत मिळायला तयार नाही. का आत मिळत नाही?
महाराज सांगतात तुम्ही त्याला ओळखायलाच तयार नाहीत तर तुम्हाला कसा मिळेल ओळखारी वस्तू, सांडणारी कल्पना. मी बोलून गेलतो मग अशी कल्पना डोक्यामध्ये घुसली. काय कल्पना? मी कोणतरी सोमाजी घोमाजी कापसे ही एक प्रकारची कल्पना आहे. आणि ही कल्पना डोक्यामध्ये घुसल्या कारणाने महाराज आपण म्हणू लागलो पत्नी माझी, मुलं बाळ माझी, शेतीवाडी माझी. वास्तविक पाहिलं तर यांचा ना आपला काही संबंध नाही. हा देहच आपला नाही तर हे आपले होतील. देह काळाचा आहे. मग यांचा कशाचा संबंध आहे? देहाचा संबंध आहे. परंतु आपण या देहापेक्षाही वेगळे आहोत आणि हे आपलं स्वरूप आहे. म्हणून संत सांगतात की बाबा हे जर तुझं स्वरूप आहे तर तू काय या कर्माला दोष देतो? वास्तविक पाहिले तर कर्म ज्याला चिकटलेला आहे त्याला देह म्हणतात, वासना ज्याला चिकटलेली आहे त्याला देह म्हणतात, पाप ज्याला चिकटलेला आहे त्याला देह म्हणतात. परंतु देहाचा तुझा संबंध नाही, तू याच्यापेक्षा वेगळा आहेस. हे जगद्गुरु तुकोबर आहे. त्या साधक दशेतला जो वारकरी होता, जो जीव होता, जो साधक होता, त्याला सांगतात बाबा रे दुसऱ्यांच्या वरती रुसण्याची गरज नाही. अनेक रुसावे न लागे आपुल्या संचिता वाचून या. तुझं जे संचित असेल त्याप्रमाणे सर्व गोष्टी घडतील. महाराज सांगतात ठेविले अनंते तैसेची चित्ती असू द्यावे. कसं राहावं तर महाराज सांगतात आता तुम्ही जशा स्थितीमध्ये आहेत ना, जशी आजीला जांभळी आली आता तशा स्थितीमध्ये असताना तुम्ही भगवंताचं नामचिंतन करा. बरं कसं करा? आता करा. आता 11 वाजत आले बरोबर आहे. एकदा भगवान परमात्म्याचं नामचिंतन विठोबा ह्या हाराचं प्रारंभ बघा ना. कुणाचं हाराचं प्रारब्ध पहा बरं कसे. कुठून आली बरं ही फुलं? फुलं कुठून आली? शेतातून आली. परंतु तोडली कोणी? कोणतरी माळी दादा असेल आहे ना. ते माळी दादाने ती पूर्ण फुलं जी आहेत ती तोडून काय केली? कुठंतरी दुकानामध्ये नेऊन विकली. बरोबर आहे का नाही? आता विकल्याच्या नंतर काही 4-6 हार तयार केले. 4, 6, 10 म्हणा 20 म्हणा हार तयार केले. त्या हाराची माळ अशी कुठंतरी लावली एका बाजूला. आता लावल्याच्या नंतर महाराज तुमच्या गावचा सप्ताह होता, तुम्ही 4-2 जण गेले. म्हटले महाराज आमच्या गावचा सप्ताह आहे बाबा, आम्हाला 4-6 हार खरेदी करायचे. 4-6 हार पटकन द्या बरं. त्याने तुम्हाला ही 5 हार दिले. दिल्याच्या नंतर काही मूर्ती, इकडं मूर्ती आहे ना पलीकडं, त्या मूर्तीच्या गळ्यामध्ये काही गेले, काही महाराजांच्या गळ्यामध्ये आले, काही फोटोला घातले गेले. दुसरं एक जण पळत पळत आलं लावून पटकन म्हटले आम्हाला 2 हार द्या बरं. ते कशाला लागतात? आमच्या गावची यात्रा आहे. त्या 2-4 बाई आणल्यात नाचायला. तिच्या गळ्यामध्ये तिकडं 2 हार गेले बरं का. आणि अचानक एक जण पळत पळत आला. म्हटलं हो मला एक हार लागतोय पटकन द्या बरं. कशाला लागतोय? म्हणले ते आमच्या गावामध्ये एक तरुण होतं. म्हटले आताच कोणीतरी झाड खावलं केलं म्हटले. आणि काय करायचंय? ते प्रेताला एक हार लागतोय, आम्हाला एक हार द्या. एक हार घेऊन गेलं. फुलं कुठं आली? फुलं होती त्या माळ्याच्या रानातली ऐका. आणि त्याने ती गोळा करून एकाच ठिकाणी नेऊन विकली होती. पण या फुलाचं प्रारब्ध बघा ना किती वेगवेगळे. त्याला कर्म म्हणतात बरं का. कोणाला कुठं नेऊन पोचवायचं, कुठं नेऊन टाकायचं हे आपल्या हातात. आता समजा इकडच्या साच्यामध्ये आपण येत, उद्या कुठं तरी जाऊन दुसरीकडेच पडलेलो असतो. साचा जर बदलला तर संपला विषय. आज दिसायला कुठं तरी गोठ्यात ते, पण जर कदाचित त्याच्या मनामध्ये आलं, जर साचा बदलला प्रारब्धानुसार कर्मानुसार तर तिकडचं इकडे येईल आणि इकडचं जाऊ शकतं. म्हणून
आपल्याला नरदेह मिळालेला आहे. नरदेहाचं सार्थक जर कशामध्ये असेल ना, तर महाराज सांगतात संतांचं नामचिंतन करण्यामध्ये. मग एकदा मोठ्या प्रेमाने संतांचं नामचिंतन. ज्ञानेश्वर अजून 4 मिनिटं वेळ आहे. 4 मिनिटात आटपतोय सगळं आपला. एक छोटी बैरवी होईल शेवट. सुंदर या ठिकाणी आयोजन, नियोजन, प्रयोजन जगद्गुरु तुकोबरायांचा अभंग सेवेसाठी निवडलेला होता. भोगतोन घडी संचिता वाचून करावे ते मनी समाधान. तुकोबराय सांगतात की जे तुमच्या वाट्याला दुःख येतं, ते तुमच्या प्रारब्धानुसार, संचितानुसार आणि तुमचं जे असणारं जे कर्म आहे त्या कर्मानुसार येत असतं. त्याच्यामध्ये तुम्ही कुठल्याही प्रकारचा भेद मानत बसू नका. ते संचितानुसार येणारं दुःख आहे. म्हणून मनी मानू नये खेद, खेद मानू नका. मग भगवंताचं नामचिंतन करा, म्हणावा गोविंदू वेळोवेळा. आणि जे तुमच्या वाट्याला येणार आहे ते वाट्याला आल्याच्या नंतर दुसऱ्यांना दोष देत बसू नका. अनेक रुसावी न लागे बहुता, कोणावरतीही रुसत बसू नका. मग आपुल्या संचिता वाचून या. हे आपलंच आहे आणि आपलीच कॅसेट उलगडते. चालता चालता जर समजा एखाद्याला ठेस लागली, त्याला बोट रक्तबंबाळ जर झालं, पुन्हा कंप्लेंट दाखल करतो आपण. पण समजा जेवता 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 दाटाच्या खाली जीभ चेंगरली आणि जिभेतून रक्त यायला सुरुवात झाली हातून, आणि रक्त यायला लागल्याच्या नंतर महाराज आता एवढं बोंबलतंय, कुणाला दोष देईल? का बायको राग काढी? नाही ना, आता काय राग काढून काय उपयोग होईल का? नाही. म्हणजे हे आपलंच आहे आणि आपलं जे आहे ते आपल्याला भोगल्याशिवाय पर्याय नाही, संत सांगतात. म्हणून म्हणवनी मनी मानू नये खेद, म्हणावा गोविंद वेळोवेळा. आणि रुसावी न लागी बहुता, कोणावरती रुसू नका, आपुल्या संचिता वाचून घ्या. मग तुकोबाराय नेमका आम्ही करावं तरी काय? तुकोबाराय म्हणतात काहीच करू नका, ठेविले आनंदी तैसेचे राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. अंतःकरणामध्ये समाधान धारण करा. तुका म्हणे भार घात घ्यावरी, त्याच्यावरती भार घाला आणि भार घातल्याच्या नंतर तो कैवारी होईल. द्रौपदीसाठी साडी झाला. काही धर्मा घरी उच्चिष्ट ते, धर्माच्या घरी सुद्धा उच्चिष्ट काढण्याचं काम त्याने केलं. एवढी हलकी कामं केली. चोखोबारायांच्या पत्नीचं बाळण पण त्याने केलं. एवढी कामं तो करतो, परंतु कधी तुका म्हणे भार घात घ्यावरी, होईल कैवारी नारायण, कैवारी होईल. तुमच्यासाठी तो धावून येईल, परंतु तुम्ही काय करा, त्याचं नामचिंतन करा. अभंगावरती बोलण्याचा प्रयत्न केला. बोलण्याच्या ओठामध्ये जर वाणीतून आपण शुद्ध केला असेल, कोणाचं अंतकरण दुखवलं असेल, उदार अंतकरणाने माझी मला परत करा. जाता जाता कुठेतरी टाकून देतो, है ना. चारी वगैरे लागते ना पुढे गेल्यावर, है ना. त्या चारीला मी सोडून देईल बाबा, काय चुकीचं असेल, परंतु जे काही बरोबर असेल ते माझ्या सद्गुरूंचं आहे. त्याचा जीवनामध्ये विचार करा. दोन्हीही मृदंगाचार्य सुंदर, दोन्ही भावांनी साथ केली. 3 आहेत का? त्रिगुणात्मक त्रिमूर्ती दत्त हा जाना. तिघही पोर सुंदर साथ केली. आपुल्या हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाशिया, कन्या पुत्र होतीचे सात्विक, याचा हरिक वाटे देवा. सुंदर साथ आहे. या ठिकाणी पलीकडे जर पाहिले तर नाना उभे, तिकडे विनेकरी